शासनाने आता गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या टोळीविरोधात विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात। गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकले जात आहेत। अवैध गर्भलिंग निदान शोध मोहिमेला गती द्यावी अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय एस यांनी जिल्हा स्तरावरील बैठकीत दिल्या। त्याचबरोबर बनावट डॉक्टरांची तपासणी मोहीम गतीने करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या। कार्तिकेय एस म्हणाले, जिल्ह्यातील जन्मावेळीचे स्त्री पुरुष प्रमाण असमाधानकारक आहे। अवैध गर्भलिंग निदान तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवून 3 महिन्यानंतर तपासणी करण्याऐवजी अचानक भेटी देऊन वारंवार सोनोग्राफी करणाऱ्या ठिकाणी तशा प्रकारच्या चाचण्या होतात का याची तपासणी करावी। ही मोहीम राबवित असताना आरोग्य विभाग तसेच शासकीय दवाखाने यांनी समन्वयाने कामकाज करावं। यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।